नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपल्याला लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची माहिती बघायची आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी काही क्वेश्चन दिलेले आहेत तर त्यांचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा कार्यकाळ हे 18 फेब्रुवारी 1823 ते 9 ऑक्टोबर 1892 एवढं होतं. त्यांचं जन्मगाव हे पुणे होतं आणि त्यांचं मूळ गाव हे पावस रत्नागिरी. त्यांचं मूळ गाव हे रत्नागिरी येथील पावस या गावी आणि त्यांचं मूळ आडनाव हे शिंदेय होतं आणि त्यांचं महाराष्ट्रात वैचारिक व समाज प्रबोधनाचा प्रथम पाया घालणारे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना महाराष्ट्रात वैचारिक व समाज प्रबोधनाचा प्रथम पाया घालणारे हे महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक होते. बघा मित्रांनो, इथे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचं कार्यकाल हे 18 फेब्रुवारी 1823 ते 9 ऑक्टोबर 1892 एवढं होतं. त्यांचं जन्मगाव हे पुणे आहे. त्यांचं मूळ गाव हे पावस रत्नागिरी आणि त्यांचं मूळ आडनाव हे शिंदेय आणि त्यांना महाराष्ट्रात वैचारिक व समाज प्रबोधनाचा प्रथम पाया घालणारे असे महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक ते होते. नंतर त्यांनी महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ सुरू केली होती आणि त्यांनी सर्वांगीण सुधारणेचे अध्याय प्रवर्तक असे पण म्हणतात आणि त्यांना चालता बोलता इतिहास असे पण म्हणतात. त्यांनी महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ सुरू केली होती आणि त्यांनी सर्वांगीण सुधारणेचे अध्यावत प्रवर्तक असे पण म्हणतात आणि त्यांना चालता बोलता इतिहास असे पण म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, नोकरीचा प्रवास आपल्याला बघायचा आहे. तर 1844 मध्ये त्यांनी सरकारी खात्यात दुभाषित म्हणून त्यांनी काम केलेले आहेत. त्यानंतर त्यांनी 1846 मध्ये शिरस्तेदार म्हणून काम केलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी 1852 मध्ये वाई येथे मुन्सफर म्हणून काम केलेले आहेत. त्यानंतर 1856 मध्ये त्यांनी इनाम कमिशनवर कमिशनर म्हणून काम केलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी 1862 मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज, अहमदनगर येथे जज म्हणून त्यांनी काम केलेले आहेत आणि नाशिक येथे त्यांनी जॉईंट सेशन जज याचे पण काम केलेले आहे आणि त्यानंतर 1880 मध्ये बॉम्बे विधिमंडळाचे ते सदस्यत्व होते. इथे आपण बघू शकतो मित्रांनो, त्यांनी कोणते नोकरी केलेली आहेत. तर त्यांनी 1844 मध्ये ते सरकारी खात्यात दुभाषिक होते. 1846 मध्ये त्यांनी शिरस्तेदार म्हणून काम केले. 1852 मध्ये त्यांनी वाई येथे मुन्सफर होते. त्यानंतर 1856 मध्ये इनाम कमिशनरवर ते कमिशनर होते आणि 1862 मध्ये अहमदनगर येथे त्यांनी असिस्टंट जज म्हणून अहमदाबाद येथे असिस्टंट जज म्हणून अहमदनगर येथे काम केले आहे आणि ते अहमदनगर येथे पण येथे जज झाले होते आणि नाशिक येथे ते जॉईंट सेशन जज होते. त्यानंतर ते 1880 मध्ये बॉम्बे विधी सदस्यत्व ते होते. बॉम्बे विधिमंडळाचे ते सदस्य पण होते. ठीक आहे मित्रांनो, ज्ञान हीच शक्ती शहाणपणाचे अति सर्व आहे या शब्दात त्यांनी शिक्षण विषयक विचार मांडले आहेत. त्यानंतर देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, म्हणून ब्रिटिशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे. हे बघा मित्रांनो, त्यांनी ज्ञान हीच शक्ती अशा शहाणपणाचे अति सर्व आहे या शब्दात त्यांनी शिक्षण विषयक विचार मांडले. त्यानंतर त्यांनी देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारू शकत नाही, म्हणून ब्रिटिशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे असे पण त्यांनी काही विचार मांडलेले आहेत. त्यांनी भारतीयांनी विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे व भारतासाठी पार्लमेंट मागून घ्यावे असे सुचवले. त्यांनी काय सुचवले आहे तर भारतीयांनी विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे व भारतासाठी पार्लमेंट मागून घ्यावे असे त्यांनी सुचवले. त्यानंतर त्यांनी लोकहिताचा सतत विचार करत असल्यामुळेच गोपाळ हरी देशमुख यांना हितवादी म्हणतात. गोपाळ हरी देशमुख यांना हितवादी का म्हणतात तर त्यांनी सतत लोकहितांचा विचार केलेला आहे, त्यामुळे त्यांना लोकहितवादी असे पण म्हणतात. त्यानंतर त्यांनी थिओसॉफिकल सोसायटी व प्रार्थना समाज या संघटनेचे त्यांचे संबंध होते.
त्यानंतर आर्य समाजाचे काही काळ ते अध्यक्षपदी पण होते. इथे बघू शकता आपण मित्रांनो, त्यांनी थिओसॉफिकल सोसायटी व प्रार्थना समाज या संघटनेशी त्यांचे संबंध होते आणि त्यानंतर त्यांनी आर्य समाजाचे काही काळ ते अध्यक्ष पण होते. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा केली. त्यानंतर त्यांनी पुरुष व स्त्री ही समाज रथाची दोन चाके असून स्त्रियांच्या प्रगतीसाठी त्यांना हक्काची जाणीव करून दिलीच पाहिजे असे पण त्यांनी विचार मांडलेले आहेत. बघू शकतो आपण मित्रांनो, त्यांनी लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना त्यांनी मलमपट्टी केली, त्यांना औषध पाणी देण्याची त्यांनी सेवा केली आणि त्यानंतर स्त्री व पुरुष ही समाज रथाची दोन चाके असून स्त्री प्रगतीसाठी त्यांनी हक्काची जाणीव करून दिलेली आहे. गोपाळ हरी देशमुख यांनी असे काही कार्य केलेले आहेत. पदवीदान बघायचे आहेत आपल्याला. त्यांना कोणकोणती पदवी बहाल केलेली आहे तर लॉर्ड लिटन यांच्या हस्ते दिल्ली दरबारात त्यांना राव बहादर पदवी प्रदान केलेली आहे. त्यानंतर जस्टिस ऑफ पीस सन्मानाबरोबरच ब्रिटिश सरकारने त्यांना 1881 मध्ये फर्स्ट क्लास सरदार पदवी बहाल केली. इथे बघू शकतो आपण मित्रांनो, त्यांना लॉर्ड लिटन यांच्या हस्ते दिल्ली दरबारात राव बहादर पदवी बहाल केलेली आहे. त्यानंतर त्यांना जस्टिस ऑफ पीस सन्मानाबरोबरच ब्रिटिश सरकारने त्यांना 1881 मध्ये फर्स्ट क्लास सरदार पदवी बहाल केलेली आहे. त्यांना कोणकोणत्या पदव्या मिळाल्या आहेत तर त्यांना राव बहादर ही पदवी मिळाली. कोणाच्या हस्ते मिळाली तर लॉर्ड लिटन यांच्या हस्ते त्यांना मिळालेली आहे. त्यानंतर जस्टिस ऑफ द पीस ही पदवी तर मिळालीच आहे त्यांना. त्याचबरोबर त्यांना ब्रिटिश सरकारने 1881 मध्ये फर्स्ट क्लास सरदार पदवी पण बहाल केलेली आहे. जे काही लेखन ग्रंथसंपदा आपल्याला बघायचे आहेत मित्रांनो, त्यांनी कोणकोणते लेखन आणि ग्रंथसंपदा केलेले आहेत तर भाऊ महाजनाच्या प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे लेखन. त्यांनी भाऊ महाजनाच्या प्रभाकर या साप्ताहिकामध्ये त्यांनी शतपत्रे लिहिलेली आहेत. त्यानंतर ऑक्टोबर 1882 मध्ये त्यांनी लोकहितवादी नावाचे त्यांनी मासिक सुरू केलेले आहेत. त्यानंतर ज्ञानप्रकाश, हिंदू प्रकाश व लोकहितवादी ही वृत्तपत्रे त्यांनी म्हणजे गोपाळरावांनी सुरू केलेली आहेत. त्यांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केलेली आहेत तर ज्ञान प्रकाशन, हिंदू प्रकाशन, लोकहितवादी ही वृत्तपत्रे गोपाळरावांनी सुरू केलेली आहेत. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांच्या बहिष्कृत भारत व आणखी एका सुबोध पत्रिका वृत्तपत्रात गोपाळरावांनी शतपत्रे प्रसिद्ध केलेली आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहिष्कृत भारत व आणखी एका सुबोध पत्रिका वृत्तपत्रामध्ये गोपाळरावांनी त्यांची शतपत्रे प्रसिद्ध केलेली आहेत. ठीक आहे मित्रांनो, आपण समोर बघूयात. त्यानंतर हिस्ट्री ऑफ ब्रिटिश अन एम्परर इंडिया या ग्रंथाच्या आधारे हिंदुस्थानचा इतिहास त्यांनी लिहिला. गोपाळरावांनी हिंदुस्थानाचा इतिहास लिहिलेला आहे. तर ते कशावरून लिहिला तर त्यांनी हिस्ट्री ऑफ ब्रिटिश एम्पायर अँड एम्पायरर इंडिया या ग्रंथाच्या आधारे त्यांनी हिंदुस्थानाचा इतिहास लिहिलेला आहे. त्यानंतर अद्यपूर्वीचा इतिहास व उदयपूर्वीच्या राजपुतांचा इतिहास पण त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे, हिंदुस्थानात दारिद्र्य कशामुळे आली याची पण कारणे त्यांनी लिहिलेली आहेत. त्यानंतर परिहार व व्यापारविषयी विचार पण त्यांनी मांडलेले आहेत. त्यानंतर पानिपतची लढाई याच्यावर पण त्यांनी लिखाण केलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर गुजरात देशाचा इतिहास, भारत खंड पूर्व, त्यानंतर लंकेचा इतिहास, पृथ्वीराज चव्हाण, ऐतिहासिक गोष्टी, स्वामी दयानंद सरस्वती, गीता तत्व, जातीभेद, भिक्षुक, कलियुग, लक्ष्मीज्ञान, ग्रामरचना, एवढ्या सगळे त्यांनी त्यांची ग्रंथसंपदा आणि लेखन आहेत. स्थानिक स्वराज्य व्यवस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था, होळी विषयक उद्देश, सार्थ आश्वलायन, गृहसूत्र, त्यानंतर पंडित स्वामी श्रीमदयानंद सरस्वती याच्यावर त्यांनी लिखाण केलेले आहेत. त्यानंतर खोटी शपथ वाहू नये आणि खोटी साक्ष देऊ नये याविषयी लोकांशी त्यांनी संभाषण पण केलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांनी निगम प्रकाशन यांच्यावर पण त्यांनी लेखन केलेले आहेत. आपण बघू शकतो मित्रांनो, त्यांचे खूप सारे ग्रंथसंपदा आणि लेखन आहेत. त्यानंतर त्यांनी 100 वर्षात जनता स्वातंत्र्याची मागणी करेल आणि त्यावेळी इंग्रजांना देश सोडावा लागेल
पण जर असे झाले नाही तर हिंदुस्थानात मोठी क्रांती घडून येईल. शतपत्रात लेखन 1849 मध्ये. हे बघा, गोपाळरावांनी अगोदरच सांगितलेलं आहे की कधी सांगितले होते की त्यांनी 1800 म्हणजे 100 वर्षापूर्वीच त्यांनी लेखन केले होते की 100 वर्षात जनता स्वातंत्र्याची मागणी करेल आणि त्यावेळी इंग्रजांना देश सोडावा लागेल. आणि जर असे झाले नाही तर हिंदुस्थानात मोठी क्रांती घडून येईल. म्हणजे त्यांनी 100 वर्षाच्या अगोदरच सांगून दिले होते की भारतीय जनता ही स्वातंत्र्याची मागणी करेल आणि इंग्रजांना देश सोडावा लागेल. जर असे झाले नाही तर हिंदुस्थानात मोठी क्रांती घडून येईल. तर ठीक आहे मित्रांनो, अशी ही गोपाळरावांची माहिती होती. मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कळला असेल. तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर कमेंट करून सांगायचे आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.